युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कुठलाही परिणाम नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. मात्र घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा. आखाती देशातील युद्धाचा देवस्थानांनाही फटका. बल्लाळेश्वर देवस्थानातील प्रसादालय बंद. गॅस सिलेंडर टंचाईमुळे प्रसादालय झालं बंद. पुण्यातील पोळी केंद्रांना गॅस टंचाईचा फटका. गॅस अभावी पोळी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर. शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवून जगावरील दबाव वाढवा. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची रणनीती. अरब देशांवरील हल्ले सुरूच राहणार असल्याचा इशारा. जगावरील तेल संकट अधिक गडद होण्याची शक्यता. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत भारताकडे गॅस टँकर घेऊन निघालेलं जहाज अडकलं. जहाजात 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येईल एवढा गॅसचा साठा. टँकर सुरक्षितपणे पोहोचवण्याची भारतीय नौदलाला आशा. इराणचं सरकार स्थिर असून कोसळण्याची कुठलीही शक्यता नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालामुळे ट्रम्प तोंडघशी. युद्ध संपवण्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. ते रक्ताचा बदला घेणारच, इराणनं ठणकावलं. जंक फूडमुळे देशातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढला. गेल्या 3 दशकात रुग्णसंख्येत 5 पटीनं वाढ. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसानचा 22वा हप्ता आज जमा होणार. देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. संतोष देशमुख हत्येतील आरोपी जेल बाहेर. 14 महिन्यानंतर आरोपी जयराम साठे जेल बाहेर. भावाच्या उत्तर कार्यासाठी जयराम साठे जेलच्या बाहेर. संध्याकाळी जयराम साठेला पुन्हा तुरुंगात आणणार.